राजकारणात सत्ता उपभोगताना युती आघाड्या होत असताना पण घरात जशी माणसं एकत्र आली की भांड्याला भांडे लागतातच, तसंच राजकारणात देखील दोन पक्ष, दोन विचारधारा एकत्र आल्या की त्यात वाद होतात. हे अगदी पुरोगामी म्हणवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील झालेले. अगदी दिल्लीतल्या हायकमांडपर्यंत हे वाद गेले होते. पण सध्या महाविकास आघाडीतील चाललेली धुसफूस, एकमेकांना संपवण्याचा कट, शहाचं राजकारण राज्य पहिल्यांदाच बघतंय आणि अनुभवते देखील. राज्यात नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकी झाल्या. या निवडणुकीपूर्वी शिंदे सेना आणि भाजपमध्ये धुसफूस चालू होती, जी निवडणूक लढवताना राज्यात दिसली देखील. संभाजीनगर, परभणी, सातारा, रायगड या जिल्हा परिषदेच्या निमित्ताने तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना योग्य तो मेसेज देखील दिला गेला होता. पण एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केल्यानंतर 2-3 दिवसातच जे शिंदे सेनेच्या मंत्र्यांसोबत साताऱ्यात झालंय, त्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की एकनाथ शिंदे यांनी कितीही दिल्लीची जवळीक साधली किंवा दाखवली तरी त्यांना त्यांच्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच संसार करायचा आहे आणि तेही फडणवीस म्हणतील त्याप्रमाणेच. सातारा जिल्हा परिषद हा इशारा साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टीचा वापर करून एकनाथ शिंदे यांना दिला गेला. वेळ असल्यास भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस हे शिंदे सोबत आणि शिंदे सेनेसोबत काय करू शकतात आणि कुठली पद्धत वापरू शकतात हे आता राज्याने देखील पाहिलं. खरं एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार दिल्ली दौरा आणि अमित शहांशी जवळीक साधण्यावरून संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेला शहा सेना असं म्हटलेलं. सोबतच शिंदे यांची शिवसेना म्हणायला आम्ही तयार नाही आहोत, त्यांचा कोथळा अमित शहा काढणार हे लिहून घ्या. त्यांनी आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिंदेचे 35 आमदार फुटतील. रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेश अध्यक्ष नियुक्त ही फक्त यांच्यासाठी केली गेली आहे, असंही संजय राऊत म्हणालेत. आता कुठे कुठे संजय राऊत यांचं म्हणणं खरं ठरतंय अशी लक्षणं राज्यात दिसायला लागलीत. संभाजीनगरमध्ये अनेक वेळी शिंदे सेनेचा उद्धव ठाकरे गटासोबत सत्ता स्थापन करण्याचा प्लॅन होता. सगळं नियोजनही झालेलं, पण एकेवेळी भाजपच्या अतुल सावे यांनी उद्धव ठाकरे गटाचे 2 सदस्य फोडले. संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रावला. परभणीमध्ये देखील भाजपने NPC अजित पवार गटाला जवळ केलं. रायगडमध्ये तर शिंदे सेनेला बहुमत मिळून देखील विरोध बाकावर बसायची वेळ भाजप आणलेली. अक्षरशः एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत मीटिंग घेत या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती केलेली. आणि आता सातारा जिल्हा परिषदेत राजकारणाचं जे अंगाळवाण रूप पुढे आलंय, त्यावरून तर शिंदे सेनेची अवस्था ही सहनीय होत नाही आणि सांगताही येत नाही. सत्ताधारी मंत्र्यांना आणि आमदारांना पोलिसांनी अक्षरशः मुस्कटबंदी केली. शिंदे सेनेचे आमदार आता इतके घाईकुतीला आलेत की त्यांनी अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदेची भेट घेत जर परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही राजीनामे दिवस म्हटलं. आपल्या आमदारांसाठी शिंदेचे सभागृहात सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेला गैरवर्तनाचा मुद्दा मांडला देखील. पोलिसांना त्यांनी केलेल्या विनंत्या त्यांनी सभागृहात बोलून दाखवल्या, पण त्याला एक वाक्यात उत्तर देत फडणवीस यांनी शिंदेंना आणि शिंदे सेनेला अक्षरशः झिडकारलं असं म्हणता येईल. फडणवीसांना आपला मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाला साताऱ्यातील घटनेवरून किमान दीर्घ स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली नाही. यातच सगळं आलंय. या प्रकरणी पीठासीन अध्यक्ष असलेल्या नीलम गोरे या शिंदे सेनेच्या आहेत. त्यांनी सातारा प्रकरणावर जिल्हाधीश तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश सरकारला दिलेत. विभागीय आयुक्तांनी या घटनेची चौकशी करण्याचे निर्देशही नीलम गोरे यांनी दिलेत. पण या घटनेचे भाजप आमदार तथा सातारा जिल्हाध्यक्ष निवडणुकीतील मुख्य पात्र असणारे जयकुमार गोरे जेव्हा बोलायला उठले, त्यावेळी नीलम गोरे यांनी जयकुमार गोरेंना आपण सभापती आहोत आणि आपले अधिकार काय आहेत याची आठवण करून दिली. नीलम गोरे यांच्या आवाजातील जरब आणि सांगण्याची पद्धत ही अजूनही मी सभापती पदावर आहे, तुम्ही फडणवीस यांच्या जवळचे असाल तरी कायद्यानुसार मी निर्देश देऊ शकते असा संदेश स्पष्ट देणारी होती. त्यामुळे सध्या तरी शिंदे सेने आणि भाजप दोघंही आपल्या अधिकारात समोरच्याला धोबी पछाड द्यायचा पुरेपूर प्रयत्न करणार हे तर स्पष्ट झालंय. आणि यांना कुठे ना कुठे आता अजित पवार गट भाजपसोबत आल्यानं महायुतीमधील भाजपचे शिंदे सेनेवरील अवलंबित कमी झालंय आणि त्यामुळे त्यांच्या बाजूला साधण्याचे भाजपचे प्रयत्न दिसून येतात. तसंही युतीच्या बाबतीत भाजपचा इतिहास हा सहकारी पक्षांना संपवणाराच राहिला. त्यामुळे स्वतःचं प्राबल्य वाढवण्यासाठी भाजप आता शिंदे सेनेसोबत देखील तसंच करणार हा प्रश्न उमट लागला. शिंदे सेनेतील एखादा गट हा भाजपचा फेवर
मध्ये गेल्यानं भाजप एकनाथ शिंदे आता तुम्ही आम्हाला गरज नाही असं दाखवून देतंय, अशी शक्यताही वाढली. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.